नमस्कार, लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे शिक्षण सम्राट माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी सानप यांच्याकडून शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण। शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात शिक्षणाचे भक्कम जाळे उभारणारे आणि सलग 20 वर्ष आमदार म्हणून जनतेची सेवा करणारे शिक्षण सम्राट माजी आमदार भीमराव धोंडे यांचा वाढदिवस दरवर्षी 5 ऑगस्ट रोजी बीड आणि नगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र यावर्षी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे कोणत्याही वाढदिवसाचा जल्लोष करू नये असं आव्हान स्वतः माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कार्यकर्त्यांना केलंय। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला। त्याच अनुषंगाने पाटोदा येथील संत बाळूदेव महाराज विद्यालय आणि प्रियदर्शनी प्राथमिक शाळा येथे स्वामी सानप यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले। या प्रसंगी सभापती अनिल जायभाय सर, प्राचार्य बोखारे सर, राठोड सर, अभिळे सर, देसाई सर, वाघ सर, मोहळकर सर, शेख AI सर, जावळे सर, मोरे सर, चौरे सर, प्राध्यापक गर्जे मॅडम, प्राध्यापक येवले मॅडम, प्राध्यापक कोल्हे मॅडम, थोरवे मॅडम, जायभाय मॅडम तसेच प्रियदर्शनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोरेसह अमोल जाधव सर, रामदेसाई, बाबासाहेब चव्हाण, गौतम चंदनशिव तसेच पठाण आयान यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्ते महर्षी आदरणीय आमचे नेते भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी प्राथमिक शाळा या ठिकाणी आमचे मित्र स्वामी सानप यांनी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले संत बाळूदेव महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बोखारे सर, प्रियदर्शनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र स्नेही आदरणीय मोरे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र पत्रकार हमीदभाई पठाण, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। या कार्यक्रमाचे आयोजक स्वामी सानप, माजी आमदार धोंडे साहेबांनी मागच्या 8-10 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती अकाली निधन झालं। या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात पावसानं सुद्धा दडी मारलेली आहे। शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत, शेतकरी पावसामुळे चिंतित आहेत। म्हणून यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही। कसलेही बॅनरबाजी, हारतुरे हे मी स्वीकारणार नाही, म्हणजे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही। त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी आपण साजरा करावा। त्याच माध्यमातून आज या ठिकाणी स्वामी सानप यांनी मुलांना वह्याचं वाटप कार्यक्रम ठेवला। साहेबांचं काम, साहेबांवर आता मुलं उन्हात आहेत याचं मला भान आहे, म्हणून मी जास्त बोलणार नाही। साहेबांवर बोलायचं झालं तर एक दिवसही कमी पडतो। मी थोडक्यात साहेबांविषयी बोलणार आहे। साहेबांनी चिरंतन टिकेल असं काम केलं। ग्रामीण भागामध्ये जिथे शिक्षणाची सोय नव्हती अशा ठिकाणी त्यांनी शाळा खोलल्या आणि त्या शाळेच्या माध्यमातून मुलांना आणि मुलींना शिक्षण भेटलं। आज धोंडे साहेबांच्या शाळेमध्ये जवळपास 45,000 विद्यार्थी हे शिक्षण घेतात आणि आतापर्यंत धोंडे साहेबांच्या शाळेमधून जी मुलं शिकली ती लाखो मुलं सर्व्हिसला लागली। कुणी क्लास 1 अधिकारी झाले, कुणी क्लास 2 अधिकारी झाले, कुणी पोलीस झाले, कुणी इंजिनियर झाले, कुणी डॉक्टर झाले। असं विधायक काम करण्याचा साहेबांचा हा छंद आहे। कुणी रस्ते करतं, एक वर्षामध्ये ते रस्ते उकडून जातात, पण समाजाच्या हिताचं काय आहे याचं भान ठेवून, याची जाणीव ठेवून साहेबांनी अनेक ठिकाणी शाळा खोलल्या। त्या शाळेच्या माध्यमातून मुलींना शिक्षण भेटलं।
काय असतं, ग्रामीण भागामध्ये आणखीही पाहिजे असा बदल झालेला नाही. मुलींना शिक्षणासाठी आणखीही ग्रामीण भागातील पालक बाहेर ठेवण्यासाठी संकोच बाळगतात की मुलगी आहे, हिला आपण शिक्षणासाठी बाहेर कसं ठेवायचं. म्हणून आष्टी सारख्या ठिकाणी जे शिक्षण, पूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे असं पूर्ण शिक्षणाची सोय साहेबांनी आष्टी, कडा या ठिकाणी केलेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, बी फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, नर्सिंग आहे. म्हणजे आपल्या परिसरातील मुलांना शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नागपूर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. आणि हेच जर शिक्षण आष्टीमध्ये उपलब्ध झालं नसतं तर मुलं कुठेही पालकांनी पाठवली असती, पण मुलीच्या शिक्षण हे खंडित झालं असतं. असं फार मोठं काम या परिसरामध्ये साहेबांनी केलेलं आहे. आता आपल्या पाडोद्यामध्ये पूर्वी फक्त सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज होतं. आता या परिसरातील मुलांसाठी त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेज चालू केलंय. आणखी साहेबांच्या बऱ्याचशा या ठिकाणी कॉलेजेस चालू करण्याच्या योजना आहेत, त्यांचा संकल्प आहे. भविष्यात या ठिकाणी आपलं पाटोदामध्ये सुद्धा जसं आष्टीला मोठं शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे, तसं आपल्या पाटोद्यामध्ये सुद्धा धोंडे संकुल पाटोदा या ठिकाणी उभं राहणार आहे. तो साहेबांचा मानस आहे. मुलं उन्हात आहेत, मी जास्तीचा वेळ घेत नाही. मी धोंडे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आदरणीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेमध्ये आम्हाला सुचलं की वया वाटपाचा कार्यक्रम घ्यावा. साहेबांची इच्छा होती, हार तुरे मोठा सत्कार हे करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम घ्या. तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्यामुळे साहेबाची संकल्पना म्हणून आम्ही आताच संत बाळूदेव महाराज विद्यालय येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला, वृक्षारोपण केलं.